जय मल्हार. हे कसं वाटतंय? छान ना. हे माझ्या आईनीच बनवलंय. तर चला भेटूया आपण माझ्या आईला, नीता वैभव नाखवा यांना. नमस्कार, मी नीता वैभव नाखवा. लग्ना अगोदर माझं नाव होतं नीता प्रसाद भगत. मी इथे आझाद नगरीतच राहायचे आणि माझ्या फॅमिलीचा बिझनेसच आहे हा मासेमारीचा. माझ्या सासऱ्यांची बोट वगैरे होती, पण ते गेल्यानंतर माझे काक सासरे आहेत, त्यांनी हे सर्व छान सांभाळलंय. त्यांचा मुलगा आज खूप छान, म्हणजे माझा हे माझे दीर आहेत, ते पण छानपैकी असं हे सांभाळतात आहेत. आणि आणखीन पुढे बिझनेस त्यांचा वाढतोय, त्यांच्या बोटी आहेत. आणि माझे मिस्टर फिटनेस ट्रेनर आहेत, मुलं चांगली शिकतायत आता. मी लग्नाआधी ब्युटिशियनचा कोर्स केला होता. मग त्यानंतर थोडी वर्ष झाल्यानंतर हे मुलं जरा माझी लहान होती, त्यामुळे मी काही करू शकले नाही. पण मुलं थोडी मोठी झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनीच सांगितलं की तू कर, तुला जे काय करायचं ते परत चालू कर. तेव्हा मग मी हे मेकअपचा कोर्स केला आहे. पण कालांतराने 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन चालू झालं, तर माझं पूर्ण बिझनेसच थांबला हा. मग मला पुन्हा चालू करायचं होतं, पण त्याच्यावरती माझं प्रॅक्टिस झाली नाही. आणि नंतर माझ्या मिस्टरांनी 2022 मध्ये मी परत हा एक कोर्स केला मेकअपचा. आणि मग परत ही नव्याने एक सुरुवात केली ब्युटिशियनची. आणि मग ते चालू राहिलं. पण त्याच्यानंतर आणखीन काहीतरी करायचं म्हणून मी ज्वेलरीचा बिझनेस चालू केला. म्हणजे एक आर्टिफिशियल ज्वेलरी मी बनवते आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन ज्वेलरीज आहेत. त्याच्यामध्ये आता मी सध्या कोळी पद्धतीच्या सुद्धा ज्वेलरीज नवीन प्रयत्न करते बनवायचा. हे माझ्या मिस्टरांनी खूप ते बोललेच की लॉकडाऊन झाल्यानंतर तुला जे काय करायचंय ते कर, त्याच्यासाठी मी पूर्णपणे मी सपोर्ट माझा देतोय तुला. जे काही लागेल ते तू प्रयत्न कर घ्यायचा आणि व्यवस्थित चालू ठेव. तर हे जे मी बनवलं आहे हे मी माझ्या सासूचं आहे आणि हे मी रिमेक केलेलं आहे. हे जरा खूप जुनं झालं होतं. हे किती वर्षांचं आहे ते मला सुद्धा माहिती नाही. 70-75 वर्षाचं आहे बहुतेक हे. पण हे आता मी नव्याने रिमेक केलंय आणि हे कानातले सुद्धा मीच बनवले. म्हणजे असाच माझा प्रयत्न आहे. आणि कोळीवाड्यातल्या आहेत माझ्या मैत्रिणी सर्व, त्या माझ्याकडनं घेतात सुद्धा हे असे ज्वेलरीज. मी एक स्त्री आहे आणि म्हणजे हे मी सगळं करते. मला पहिला वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही. म्हणजे हे लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा मला तर खूप भीती वाटत होती की मला आता माझा हात बसेल की नाही. पण माझा मेकअपही खूप छान होत चाललाय आणि ब्युटिशियनचं तर मी करतेच. आणि आता हे ज्वेलरी डिझायनिंगचं सुद्धा चालू केलंय. पण ह्याच्यामध्ये खूप मला सपोर्ट आहे माझ्या मैत्रिणींचा. ह्या कोळीवाड्यातल्याच मैत्रिणींचा मला खूप सपोर्ट आहे. बाहेर आता सगळ्यांनाच माहिती असेल की इन्स्टावर वगैरे की आहेत, म्हणजे आणखीन बऱ्याचशा जणी आहेत की हे ज्वेलरीज म्हणून विकतात. पण त्यांची अशी मत आहे की आम्ही बाहेर ऑर्डर देण्यापेक्षा आपल्याच मैत्रिणीला ऑर्डर का नाही द्यावी, म्हणून त्या माझ्याकडे देण्याचा प्रयत्न करतात. आणि मी म्हणजे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपलं हे नेक्स्ट जनरेशन जे आहे हे शिक्षण घेत आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांचा अभ्यासही छान पद्धतीने करतात. पण तसंच त्यांनी आपल्या हे मासेमारीचं जे व्यवसाय आहे ह्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नये. ऍक्च्युली मला तुम्हाला बोलायचं आहे की मला तर काही असं म्हणजे मी जास्त कुठे काही स्टेटसला वगैरे मी जे काही ज्वेलरीज बनवते काय करते तर मी ठेवत सुद्धा नाही असं स्टेटसला वगैरे. इन्स्टावरती सुद्धा मी जास्त हे करत नाही. पण माझी मुलं वगैरे बोलतात त्यांना की तू जरा सोशलाइज हो, काहीतरी स्वतःच. आता ह्या मुलांनी जे म्हणजे आपले कुलाबा कोळी जमातीची ही जी नवीन पिढी आहे त्या मुलांनी जे हे प्लॅटफॉर्म आता ह्या बायकांसाठी, आम्हा बायकांसाठी जे आणलं आहे समोर, ते खूप चांगलं आहे. की म्हणजे निदान बायका 4 गोष्टी कोणासमोर बोलू शकत नाहीत, ते ह्या संदर्भात असं म्हणजे ओपनली बोलू शकतील. मी या मुलांचं खूप कौतुकच करेन.
आणि मला खूप छान वाटलं आज म्हणजे मी इकडे 2 शब्द असं खूप असं ओपनली बोलू शकले.